function at x equal to a. For the function f of x, f of a means value of function at x equal to a. म्हणजे एक्सच्या जागी ए सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळणारी फंक्शनची व्हॅल्यू. दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी ए सबस्टिट्यूट केला तर मिळणारी व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए असते. आणि त्यासाठी आपल्याला फंक्शनमध्ये एक्सच्या जागी तो ए सबस्टिट्यूट करायचा. ए म्हणजे एक जनरल कुणीही आपण कॉन्स्टंट घेतला आहे, एच्या जागी कुणी असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल यात आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 फाइंड करायचं आहे म्हणजे त्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट करायचं आहे. काय 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस 2. बरोबर. 1 मायनस 1 म्हणजे 0, 0 अपॉन 3 दॅट इज 0. Getting this? Yes. F of 2 means 2 minus 1 upon 2 plus 2. What is this 2 minus 1? 1. And 2 plus 2? 4. So 1 by 4 is value of f of 2. F of 2 means value of function at x equal to 2. F of 1 means value of function at x equal to 1. F of 3 means value of function at x equal to 3. And how to find it? Put x equal to 3 in the function. Put x equal to 3 in given function. म्हणजे 3 minus 1 upon 3 plus 2. एक्सच्या जागी 3 सबस्टिट्यूट केला. 3 minus 1 म्हणजे 2, 3 plus 2 म्हणजे 5. F of z means Value of x equal to 4. value of function at x equal to z. How to find it? Put x equal to z in given function. काय येईल बरं f of z मग इथे? z plus 1 upon z plus 2. z minus 1 upon z plus 2. z minus 1 upon z plus 2. Okay. F of c means The value of function at x is equal to 3. the value of function at x equal to c. How to find it? Put x is equal to c in Put given x equal to c in function. Put x equal to c in given function. काय मिळेल? c minus 1 upon 3 plus 2. c minus 1 to minus c minus 1 upon c plus 2. c plus 2. What is f of x plus 1? The value of function at x is equal to x plus 1. The value of function at x equal to x plus 1. How to find it? Put x is equal to x plus 1 in given function. दिलेल्या फंक्शन मध्ये x च्या जागी काय टाकायचा? x plus x 1. plus 1. ओके. काय मिळेल मग? x च्या जागी टाकला x plus 1 plus 2. आणि परत मायनस 1. x च्या जागी फक्त x plus 1 टाकायचा आहे, बाकीचे लोक तसेच. बरोबर. x च्या जागी x plus 1 आला. डिनॉमिनेटरला
पुन्हा या एक्सच्या जागी x+1 आणि +2 तसाच, बरोबर. हो. इथे 1 - 1 कॅन्सल, x अपॉन x प्लस 1 + 2 म्हणजे किती? 3. Getting this? Yes. Yes. Now see here. Consider there are two functions. One is f of x equal to x² minus 3x plus 2 किंवा x² minus 3, and there is one more function, that is g of x equal to 2x plus 3. These are two different functions. हे दोन डिफरंट फंक्शन्स आहेत. ओके, आता यामध्ये f(1), f(2), f(3) हे काढता येतील ना सगळे, हो. बरोबर. सिमिलरली g(1), g(2), g(3), आता हे कळलं आपल्याला कसं करायचं ते. समजा यात f(1) काढायचं आहे, काय होईल बरं? -2. -2. एक्सच्या जागी 1 टाकणार आपण, बरोबर. 1 - 3. g(1) फाइंड करायचं आहे, काय करणार? एक्सच्या जागी 1 टाकायचं. ओके, आता मला सांगा, समजा मला आता व्हॅल्यू फाइंड करायची आहे f ऑफ g ऑफ x. मीन्स, अगोदर मीन्स सांगा. The values of function at x equal to g of g minus. येस, f ऑफ a मीन्स हे वाक्यच रेफरन्स आहे, त्याच्यात काहीच बदल करा. कोणीही येऊ द्या तिथे, कोणीही येऊ द्या, त्याच्यात नाही बदल करायचा काही. मग कुठेच काय मिस्टेक होतो. आपण काय करतो, गडबडतो थोडंसं. एखादा मोठा हे दिसला कुणी फंक्शन, तर येऊ द्या ना. ह्या f ऑफ एक्समध्ये एक्सच्या जागी असं कुणी येऊ द्या. समजा x² - 4x plus 3x minus log x अपॉन sin x प्लस tan x असला कुणी किती विचित्र येऊ द्या, अर्थ बदलायचा नाही. काय करायचं, एक्सच्या जागी हे सगळं टाकून द्यायचं. इतका तर भयानक नाही लिहिलेलं आपण इथे समोर, बरोबर. आणि इतकं भयानक येणार पण नाही आहे. पण f ऑफ a मीन्स द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट x इक्वल टू a. म्हणजे दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी हा टाकला की f ऑफ हा मिळेल. साधं सिंपल लॉजिक आहे. ओके, फक्त आता इथं प्रॉब्लेम काय की इथे दोन फंक्शन आहेत. एका फंक्शनचं नाव आहे f, दुसऱ्या फंक्शनचं नाव आहे g, बरोबर. एका फंक्शनचं नाव आहे f आणि दुसऱ्या फंक्शनचं नाव आहे g. मग आता समजा f ऑफ a जर आपण म्हटलं अशा सिच्युएशनमध्ये, तर फक्त असं म्हणून चालणार नाही फंक्शनमध्ये एक्सच्या जागी a टाकायचा. f या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी a टाकायचा असं म्हणावं लागेल, बरोबर. दोन फंक्शन आपल्याला दिलेले आहेत.
आणि त्यामध्ये एफ ऑफ ए फाइंड करायचं आहे असं जर म्हटलं तर आपल्याला म्हणावं लागेल एफ या फंक्शनमध्ये आत्तापर्यंत फंक्शन एकच असायचं, आता दोन आहेत. त्यांची नावं काही असतील, एफ असेल, जी असेल, एच असेल, व्हॉट एव्हर. म्हणजे आता आपल्याला काय मॉडिफाय करायला लागेल, इथे दोन फंक्शन दिलेले असतील तर एफ या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी 1 टाकायचा. जी ऑफ ए साठी काय म्हणावं लागेल, जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी ए टाकायचा. बरोबर आहे. समजा आपण आपलं पहिलंच वाक्य कन्सिडर केलं, एफ ऑफ ए मीन्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. जी ऑफ ए मीन्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. वाक्य तर सारखंच होत आहे. विच फंक्शन ते महत्वाचं आहे. मग एफ ऑफ ए फाइंड करत असताना एफ या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी ए टाकायचा. जी ऑफ ए फाइंड करत असताना जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी ए टाकायचा. बरोबर. सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळी एफ ऑफ 1 विचारला तेव्हा तुम्ही 1 कुठे टाकला, यात टाकला. जी ऑफ 1 विचारला तेव्हा 1 कुठे टाकला, इथे टाकला. बरोबर आहे. म्हणजे समजा तुमच्या समोर 2 मशीन मांडलेले आहेत. ही एक मशीन आहे आणि ही एक मशीन आहे, आणि तुम्हाला सांगितलं एका मशीनमध्ये शेंगदाणे टाका, एका मशीनमध्ये कपडे टाका. आता कुठं काय टाकायचं, याला काहीतरी इम्पॉर्टन्स आहे ना. जे मिक्सर असेल त्याच्यात शेंगदाणे टाकावे लागतील, आणि जे वॉशिंग मशीन असेल त्यात कपडे टाकावे लागतील. दोन्ही मशीन्स आहेत ना. त्यामुळे त्या मशीनचं नाव तर घ्यावं लागेल ना, की ह्या मशीनमध्ये टाका. त्या प्रकारे इथे एफ या फंक्शनमध्ये किंवा जी या फंक्शनमध्ये असा एक शब्द फक्त वाढवायचा आहे आपल्या त्या वाक्यामध्ये, कारण इथे दोन फंक्शन आहेत. बरोबर. आता एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आहे, याला आपण काय म्हणणार मग, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. बरोबर. द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे एफ या फंक्शनची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकावं लागेल. द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एक्स, व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे समजा एफ ऑफ 3 ला कसं म्हणणार आपण, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू 3. बरोबर. एफ ऑफ 4 ला काय म्हणणार आपण, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू 4. जी ऑफ 4 ला काय म्हणणार आपण, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन जी ॲट एक्स इक्वल टू 4. बरोबर. जी ऑफ 2 ला काय म्हणणार आपण, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन जी ॲट एक्स इक्वल टू 2. बरोबर. हो. याला काय म्हणणार आपण,
रीडिंगवरती तुम्ही फोकस ठेवा. रीडिंग तुमचं परफेक्ट झालं की मग कन्सेप्ट डेव्हलप होतात परफेक्ट. एका वाक्यावरती आपण एवढा फोकस करतो, ते वाक्य परफेक्ट झालं, कन्सेप्ट क्लिअर. याला कसं वाचणार तुम्ही? Value of function x equal to g of x. The value of function f at x equal to g of x. बरोबर? बर, ही फाइंड कशी करणार? f या फंक्शन मध्ये x च्या जागी g of x टाकणार. बरोबर? f या फंक्शन मध्ये x च्या जागी g of x टाकणार. क्लिअर? Yes. म्हणजे या फंक्शन मध्ये x च्या जागी काय टाकायचं? 2x plus 3. g of x. आधी g of x. एकदम दोन्ही पाय उचलायच नाही, तोंडावर पडत असतं. एक एक पाय उचलू आपण आधी. ओके. f या फंक्शन मध्ये x च्या जागी काय? g of x. G of x. मग x च्या जागी आधी आपण g of x टाकू. काय येईल? g of x चा स्क्वेअर. इथं x चा स्क्वेअर आहे ना, म्हणून g of x चा स्क्वेअर. बरोबर? हो. आणि पुढं -3 तसाच. क्लिअर? Yes. आता g of x ची किंमत g of x च्या जागी टाकून द्या. g of x म्हणजे एक फंक्शन आहे. तो कोण आहे? 2x plus 3. 2x plus 3. बरोबर? इथे आपण टाकून देऊ 2x plus 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर -3 तसाच. ओके. Yes. 2x plus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने. आता हे आपल्या नेहमीच्या कॅल्क्युलेशन मध्ये आलं. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, A square plus 2 b square. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर? a स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 2 इंटू 3 किती? 12x आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती? 9 -3. ओके. Yes. इक्वल टू 4x स्क्वेअर तसाच, 12x तसाच आणि 9 - 3 म्हणजे 6. ही कशाची व्हॅल्यू झाली? f of g of x. f of g of x. काय रीड करतोय मी त्याला? f of g of x. And this is called composite function. This is called composite function. फंक्शनच्या टाईप्समध्ये हा एक पुढचा टाईप. आता पहिले जे आपण टाईप्स विचारात घेतलेले आहेत 1 1 मेनी 1 ऑन टू इंटू, ते वेगळ्या कॅटेगरीमधले आहेत. इथून पुढचे हे टाईप. Sir. येस. सो धिस फंक्शन इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय असतं? इट इज फंक्शन ऑफ फंक्शन. त्याची डेफिनेशनच अशी आहे, फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये मिक्सर टाकून धुवून काढायचा, त्याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. त्याच्यानंतर जे काय मिळेल ते.
आता हे त्या एक्झाम्पलसाठी प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, इतर कुठल्या एक्झाम्पलसाठी ते होऊ शकेल. फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. इथे पहा, एफ या फंक्शनमध्ये आपण एक्सच्या जागी कोण टाकला? जी ऑफ एक्स. तेही ऑलरेडी एक फंक्शन होतं, बरोबर आहे. एफ या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी आपण जी हे फंक्शन टाकलं म्हणजे हे झालं फंक्शन ऑफ फंक्शन. दॅट इज कॉल्ड एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स किंवा त्यालाच आपण शॉर्टली एफ ओ जी असंही डिनोट करू शकतो. त्याला फॉग नाही म्हणायचं, फॉग म्हणलं की वेगळीकडे जातो आपण. एफ ओ जी दॅट इज एफ ऑफ जी ऑफ एक्स, composite function. Function of function is called composite function. ओके. आता एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स हे जसं कॉम्पोजिट फंक्शन आहे तसं जी ओ एफ हे पण कॉम्पोजिट फंक्शन आहे, कारण फंक्शन ऑफ फंक्शन म्हटलं की कंपोजिट झालं ते. आता GOF म्हणजे काय, त्याला आधी असं लिहायचं. GOF म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स. FOG म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. GOF म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके. आता ही व्हॅल्यू कशी फाइंड करणार, तर जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायचा, बरोबर. जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायचा. मग जी हे फंक्शन हे आहे, यात एक्सच्या जागी काय लिहायचं, एफ ऑफ एक्स. म्हणजे जी या फंक्शनमध्ये यात एक्सच्या जागी 2 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 होणार, बरोबर. 2 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इक्वल टू 2 इंटू, आता एफ ऑफ एक्स कोण आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3, बरोबर. एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस 3. आता पुढं सिम्प्लिफिकेशन, 2 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल, काय येईल, 2x स्क्वेअर मायनस 6 प्लस 3 म्हणजेच 2x स्क्वेअर मायनस 6 प्लस 3 मायनस 3. ही झाली व्हॅल्यू कोणाची, GOF म्हणजेच जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायचा. जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायचा. ओके. Yes. कळलं. FOG आणि GOF दोन्हीचा अर्थ काय तो, येस. फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. मग आता याच्यामध्ये
जर FOG असू शकतो, GOF असू शकतो, तर FOF पण असू शकतो. आता हे FOF म्हणजे काय काय होईल बरं? F of F of X. F of X means the value of function f function at x equal to f of f x. of x. काही स्टेटमेंटमध्ये चेंज नाही. कशी फाइंड करणार? f या फंक्शनमध्ये x च्या जागी f of x टाकायचा, म्हणजे त्याच फंक्शनमध्ये x च्या जागी तोच टाकायचा. येते लक्षात? त्याच फंक्शनमध्ये x च्या जागी तोच टाकायचा, म्हणजे f of x. f या फंक्शनमध्ये x च्या जागी f of x टाकायचा, म्हणजे इथे जर आपण x च्या जागी f of x लिहिला तर काय होईल? x square minus 3 minus आधी x च्या जागी f of x टाकला, यात x च्या जागी आधी f of x लिहायचा, म्हणजे मिस्टेक होत नाही. आता इथे छोटे छोटे फंक्शन्स घेतलेत आपण म्हणून, पुढे आणखी काही मल्टिपल असेल तर मग गडबड होते. f या फंक्शनमध्ये काय केलं आपण? या फंक्शनमध्ये x च्या जागी काय टाकला? f of x टाकला. आता f of x म्हणजे कोण? x square minus 3. x स्क्वेअर मायनस 3 त्याचा स्क्वेअर, आणि परत बाहेरचा -3 तसाच, बरोबर? focus काय झालं? आता याला सिम्प्लिफाय करायचं. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी याचा अगोदर स्क्वेअर करा. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, फॉर्म्युले पहा किती इम्पॉर्टंट आहेत, भरपूर प्रमाणात यूज त्याचा आहे आणि तो करता यायला पाहिजे. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a square minus 2ab plus b square. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय येईल? x raised to power 4 x raised to 4 minus 2 into 3 6x square x cube. क्यूब कशाचा? 2 इंटू या दोघांचा गुणाकार फक्त, Yes, x cube. आणि 3 चा स्क्वेअर 9, पुढे -3 तसाच, म्हणजे x रेज टू 4 मायनस 6x स्क्वेअर प्लस 9 मायनस 3, 9 मायनस 3 म्हणजे किती? 6. That is value of f of x. Okay. Yes. जर FOG आहे, GOF आहे, FOF असेल तर आता राहिला कोण? GOG. GOG, आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करता येईल तुम्हाला. आता हो. Yes. करा बरं फाइंड, एकदा बघा, सांगा मला काय येते ते रफमध्ये वर्किंग करून. पहा, GOG म्हणजे G of X. Yes.
म्हणजे जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी इथे जी ऑफ एक्स टाकायचं आहे. म्हणजे काय येईल 2 टाइम्स जी ऑफ एक्स प्लस 3. बरोबर आहे. हो. जी या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकायचा. 2 टाइम्स जी ऑफ एक्स प्लस 3 इक्वल टू 2 टाइम्स जी ऑफ एक्स म्हणजे 2x प्लस 3 प्लस 3. 2 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, काय येईल 4x plus 6. आणि प्लस 3 म्हणजेच 4x प्लस 9. That is composite function. Function of function is called composite function. Function of function is called composite function, and these 4 are the basic composite functions. Composite functions पुढे भरपूर येणार आहेत आपल्याला वेगळ्या फॉर्ममधले, पण हे त्याचा बेसिक फॉर्म आहे जो आपल्याला ॲट प्रेझेंट फंक्शन्सच्या डिफरंट एक्झाम्पल्समध्ये यूज करावा लागतो, फाइंड करावा लागतो. कळलं हे? Yes. आता हे आपण डायरेक्ट आपल्याला ज्या नोटेशनमध्ये वापरायचे त्याच नोटेशनमध्ये शिकलो. बेसिकली आपले जे इनिशियल नोटेशन्स आहेत फंक्शन्सचे त्याच्यानुसार याचा अर्थ काय असतो, त्याच्यानुसार याचा अर्थ काय असतो आणि तो डिफाईन कसा होतो ते फक्त डेफिनेशनसाठी सध्या रिमेंबर लक्षात ठेवा. पण यूज आपल्याला ह्या नोटेशनमध्ये करायचा आहे. म्हणून काय होतं, थेरॉटिकल कन्सेप्टनी कन्फ्युजन एखाद्या जर झालं तर या पुढच्या पार्टमध्ये पण डिफिकल्टी वाढतात. त्यामुळे आधी जे सिम्पल आहे ते तुम्हाला वर्किंग आणि ते जास्त वापरायचं आहे आपलं वर्किंग. बेसिकली हे कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, इफ f from a to b, f from a to b is 1 1 and on to function. त्याच्या फंडामेंटलसाठी आता काय रिक्वायर्ड आहे बघा, f from a to b हे 1 1 पण पाहिजे आणि ऑन टू पण पाहिजे. And G is defined from B to C. म्हणजे F चा जो डोमेन को डोमेन आहे, F ची जी रेंज आहे, कारण ऑन टू आहे म्हणजे जो को डोमेन तीच रेंज. बरोबर आहे. ऑन टू मध्ये डोमेन को डोमेन आणि रेंज सारखेच असतात. F ची जी रेंज आहे तोच G चा डोमेन आहे. म्हणजे थोडक्यात इथे सिच्युएशन अशी असते, हे 3 सेट आहेत सपोज, A B C. आपण वाटल्यास यात काही एलिमेंट्स पण घेऊ, 1 2 3 4 5 6. इथे एलिमेंट आहेत सपोज 1 4 9 16 25 36. ओके. आणि इकडे एलिमेंट आहेत सपोज 3 12
27, 48, 75 आणि 108. आणखी एक आहे पुढं समजा 120. आता सिच्युएशन काय, f इज द फंक्शन फ्रॉम a to b and g is the function from b to c. आता जर याला तुम्ही नंबर्स व्यवस्थित ऑब्झर्व केले तर कशा जोड्या लावायच्या सांगा बरं. ए आणि बी मध्ये 1 ला कोण द्यायचा, 1. 2 ला कोण द्यायचा, 4. 3 9, 4 5 25, 6. का बरं असं, 1 ला 9 का नाही जोडला, 2 ला 16 का नाही जोडला. अशा का जोड्या सांगितल्या तुम्ही मला. सेम रिलेशन असायला पाहिजे ना प्रत्येकाचं तिकडल्या एलिमेंट सोबत, बरोबर आहे. यातल्या प्रत्येकाचा स्क्वेअर केला तर हा प्रत्येक जण मिळतो आपल्याला करस्पॉन्डिंग, बरोबर. म्हणजे जर आपण ए या सेटच्या एलिमेंटला x ने डिनोट केलं आणि बी या सेटच्या एलिमेंटला आपण u न डिनोट केलं. आता y नको, y आपण याच्यासाठी ठेवू. तर ह्या u मध्ये आणि x मध्ये काय रिलेशन सांगता येईल, u इक्वल टू काय लिहिता येईल, x². बरोबर. u इक्वल टू x². आता इकडं जोड्या कशा लावायच्या सांगा बरं, बी आणि सी मध्ये. 1 3 1 कुणाला जोडायचा, 3 3 ला. 4 12 12 9 27 16 14, 48 25 75, आणि 36 108. बरोबर. का असंच, 3 टाइम्स आहे. यातल्या प्रत्येकाला 3 ना मल्टिप्लाय केले की यातले हे एलिमेंट मिळतात, बरोबर. म्हणजे आपण y इज इक्वल टू काय लिहू शकतो, 3 into u. y इज इक्वल टू 3 इंटू यू, बरोबर आहे. y इक्वल टू 3u आणि u इक्वल टू x². y इक्वल टू 3u आणि u इक्वल टू x². मग इथे आपण काय केलं, 2 स्टेपमध्ये गेलो. आधी ए टू बी गेलो, स्क्वेअर केले सगळ्यांचे, आणि नंतर बी टू सी गेलो. ओके. जर आपण एफ फ्रॉम ए टू बी हे फंक्शन आहे, जी फ्रॉम बी टू सी हे फंक्शन आहे. आधी ए पासून बी पर्यंत गेलो, पुन्हा बी पासून सी पर्यंत गेलो. त्याऐवजी जर आपल्याला डायरेक्ट ए आणि सी मधलं रिलेशन लिहायचं असलं, देन इट इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन.
ही कॉम्पोजिट फंक्शनची दुसऱ्या नोटेशनमधली डेफिनेशन, बेसिक नोटेशनमधली. इफ एफ फ्रॉम ए टू बी इज वन वन फंक्शन वन वन अँड ऑन टू. F from A to B is 1 1 and on to. G from B to C त्याला ऑन टू असण्याची किंवा 1 1 असण्याची काही गरज नाही, ते कोणत्याही टाईपचं चालेल. तर A to C हे जे फंक्शन असेल, A to C हे जे फंक्शन असेल ते फंक्शन म्हणजेच कॉम्पोजिट फंक्शन. ते फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. या नोटेशनमध्ये जर आपण विचार केला, y इज इक्वल टू आहे 3u, हे झालं y आणि uचं रिलेशन. u इक्वल टू आहे x², हे झालं u आणि xचं रिलेशन. आपला जर y आणि xचं डायरेक्ट रिलेशन लिहायचं असेल तर u ची किंमत काय, x², ती इथे टाकता येईल. u ची किंमत x² इथे टाकता येईल, म्हणजेच y इक्वल टू काय ना, बरोबर आहे. पहा, हो. या प्रत्येकाचा स्क्वेअर करा आणि 3 न मल्टिप्लाय करा, डायरेक्ट हाच मिळेल. स्क्वेअर करून 3 न मल्टिप्लाय केला हा मिळेल. 2 स्क्वेअर म्हणजे 4, 4 × 3 12. हो. बरोबर. हे आपण डायरेक्ट y आणि x मधलं रिलेशन तयार केलं. दॅट इज द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड कॉम्पोजिट फंक्शन. आता यामध्ये याला आपण जनरल नोटेशनमध्ये कसं नेणार आहेत पहा. इथे आपण y लिहिला यूच्या स्वरूपात, y आणि u, बरोबर आहे. y आणि u मधलं रिलेशन फंक्शन जे आहे ते g ने डिनोट केलेलं आहे. म्हणजे आपण y इक्वल टू लिहिणार g ऑफ u, कारण y हे कुणाचं फंक्शन आहे, u या व्हेरिएबलचं फंक्शन आहे, बरोबर आहे. y कुणावर डिपेंड आहे, u वर डिपेंड आहे, आणि u कुणावर डिपेंड आहे, x वर. डिपेंडंट इंडिपेंडंट. y डिपेंड्स ऑन u अँड u डिपेंड्स ऑन x. y डिपेंड आहे u वरती आणि u डिपेंड आहे x वरती. y इज फंक्शन ऑफ u अँड u इज फंक्शन ऑफ x, कारण ते f ने डिनोट केलेलं आहे. y इज फंक्शन ऑफ u अँड u इज फंक्शन ऑफ x. y हे u चं फंक्शन आहे, म्हणजे y u वर डिपेंड आहे, आणि u हे x चं फंक्शन आहे, म्हणजे u x वर डिपेंड आहे. आता आपल्याला y इक्वल टू g ऑफ u ची किंमत काय, x². जनरल नोटेशनमध्ये u ची किंमत काय, बरोबर आहे. तो f ऑफ x आपण इथं u च्या जागी टाकणार. u ची किंमत काय, f ऑफ x, ही किंमत उचलून इथे टाकायची. जसं आपण इथे u ची किंमत काय होती, x², ही u ची किंमत आपण इथे टाकली. तेच काम, फक्त हे एक्झाम्पलसाठी झालं, हे जनरल झालं. u ची किंमत f ऑफ x जर इथे टाकली
तर तो y इक्वल टू मिळतो जी ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजेच तो झाला आपला GOF. ह्या नोटेशनमध्ये फंक्शन ऑफ फंक्शन कसं येतं, जी या फंक्शनमध्ये यूच्या जागी एफ ऑफ एक्स आला. जी या फंक्शनमध्ये इथे आपण यू घेतला एक वेगळं नोटेशन, पण इन जनरल तो एक्सच असतो. मग जी या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स टाकला की जी ऑफ एफ ऑफ एक्स तयार झालं. दॅट इज फंक्शन ऑफ फंक्शन. ओके, गॉट दिस? Yes. Yes. यावरती आपलं रायटिंग आणि वर्किंग अजून काही करायचं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते पाहूया. एक एक्झाम्पल तुम्ही कंप्लीट करा ज्यात एफ ऑफ एक्स इक्वल टू आहे 3x² + 1 आणि जी ऑफ एक्स आहे 4x - 3 आणि व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत चारही, म्हणजे FOG, GOF, GOG आणि FOF. That is your today's work.